नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, महिलांचे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक असलेला आरोपी म्हणजे अशोक खरात याच्याबाबत आता नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याच्यावरती बलात्कार व लैंगिक शोषण असे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये जवळजवळ 58 अश्लील व्हिडिओ देखील सापडलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील नोंदवण्यात आलेले आहेत व त्याच्यावरती चार्जेस देखील लावण्यात आलेले आहेत. सध्या त्याच्या घराची कसून चौकशी केली जात आहेत आणि त्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. परवा रात्री नाशिकच्या एका पथकाने पोलिसांच्या पथकाने त्याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवरती छापा टाकला. रात्री उशिरा धाड टाकली आणि धाड टाकल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी त्याच्या फार्म हाऊसवरतून मिळाल्या. त्यात एक म्हणजे शस्त्रसाठा आणि दोन म्हणजे महत्वाची कागदपत्रे. जेव्हा पोलिसांनी त्याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवरती धाड टाकली त्यानंतर त्यांना तिथे एक पिस्तूल व काही जिवंत काडतुसे देखील मिळालेली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मनात प्रश्न उभा राहिला की ही काडतुसे इथे आली कशी व ही किती दिवसांपासून इथे आलेली आहेत, शिवाय अजून किती मासे गाळायला लागतात हा देखील प्रश्न पोलिसांच्या समोर व सर्व लोकांच्या समोर आता आलेला आहे. त्यानंतर अशोक खरात यांनी इतक्या वर्षांपासून जी संपत्ती मिळवली ही संपत्तीची किंमत जवळजवळ कोटीच्या पुढे गेलेली आहे. मग ही संपत्ती त्यांनी मिळवली तरी कशी हा देखील प्रश्न पोलिसांच्या समोर, सरकार समोर आता आलेला आहे किंवा नागरिकांच्या समोर आलेला आहे. त्यामुळे या अशोक खरात या नराधामाची आता कसून चौकशी केली जाणार आहेत आणि त्यानंतर जे जे एव्हिडन्स, जे जे प्रूफ मिळणार आहेत हे कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत. तर तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं, आपलं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण देखील नक्की करा. धन्यवाद.